Hello friends, welcome to Sri Academy of Science Kara. In this video, we are going to discuss about the topic biotechnology. In that, the subpoint is PCR technique. PCR technique हा पॉइंट आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत. PCR टेक्निक म्हणजे काय? तर पॉलिमरेज चेन रिएक्शन्स. What is the long form or full form of PCR? PCR म्हणजे काय? पॉलिमरेज चेन रिएक्शन्स. ओके, ज्या PCR ला थर्मल सायक्लर असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो PCR टेक्निक इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मल सायक्लर टेक्निक. And this point is very important with respect to NEET as well as board examination. हा जो पॉइंट आहे तो NEET एक्झामच्या दृष्टीनं आणि बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला शॉर्ट आन्सर मध्ये विचारलं जाईल, डिस्क्राइब द व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन द PCR टेक्निक विथ द हेल्प ऑफ नीट अँड लेबल डायग्राम. त्यावेळेला तुम्हाला हे टेक्निक व्यवस्थित डिटेल त्या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे. किंवा नीटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीवरती म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट वरती MCQ विचारलं जाईल, टेम्परेचर वरती MCQ विचारलं जाईल. ओके, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सायकलच्या स्टेप्स वरती MCQ विचारलं जाईल. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला कुठल्याही पॉइंट वरती MCQ विचारला तर तो तुम्हाला येणार आहे. ओके, आता तुम्ही ऐकलं असेल बरोबर आहे की जर समजा एखाद्याला कोरोना टेस्ट करायची, बरोबर आहे, एखाद्याला काय करायचं आहे, कोरोना टेस्ट करायची आहे. तर कोरोना टेस्ट करत असताना त्याच्यामध्ये दोन मेथड आहेत. एक आहे ती स्वाईप मेथड, बरोबर आहे, आणि दुसरी आहे ती RT-PCR टेक्निक, राईट. मग तुम्ही जर बघितलं स्वाईप मेथड ही थोडीशी काय म्हणूया आपण अनसक्सेसफुल स्टेप्स आहे. म्हणजे 60 ते 70% चान्सेस त्याच्यामध्ये फेल्युलरचे आहेत, बरोबर आहे. मात्र RT-PCR टेक्निक थ्रू तुम्ही जर कोरोना टेस्ट करायला गेला तर RT-PCR टेक्निक थ्रू तुम्हाला 100% परफेक्ट रिझल्ट येणार. RT-PCR पॉलिमरेज चेन रिएक्शन्स. ओके, पॉलिमरेज चेन रिएक्शन्स और थर्मल सायक्लर. मग काय येतात तर जे आपल्याला टेस्ट करत असताना काही लोक सॅम्पल घ्यायला येतात. सॅम्पल घेत असताना थोडंसं सॅम्पल घेतात आणि ते सॅम्पल एका ट्यूब मध्ये भरून नेतात आणि मग RT-PCRच्या मदतीनं आपली कोरोनाची टेस्ट केली जाते आणि ती 100% ॲक्युरेट असणार आहे. मग त्याच्यामधलं RT-PCR मधलं PCR म्हणजे काय बाळांनो? पॉलिमरेज चेन रिएक्शन्स, बरोबर आहे. PCR म्हणजे काय? पॉलिमरेज चेन रिएक्शन्स. और दिस पॉलिमरेज चेन रिएक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मल सायक्लर. काय म्हटलं आता त्याला? थर्मल सायक्लर असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि ही जी PCR टेक्निक आहे ती कुठली टेक्निक आहे? सो दिस PCR टेक्निक इज आर्टिफिशियल टेक्निक. ही कुठली टेक्निक आहे? आर्टिफिशियल टेक्निक आहे. सो दिस PCR टेक्निक इज द आर्टिफिशियल टेक्निक. आर्टिफिशियल टेक्निक आहे म्हणजे ही काय? मानव निर्मित टेक्निक आहे, माणसानं तयार केलेली टेक्निक आहे, कृत्रिम टेक्निक आहे, बरोबर आहे, कृत्रिम टेक्निक आहे. आणि ही कशी आहे? दिस टेक्निक इज इन विट्रो. इन विट्रो म्हणजे काय बाळांनो? इन विट्रो म्हणजे इन लॅबोरेटरी, लॅब मध्ये केली जाते. इन लॅबोरेटरी, लॅब मध्ये केली जाणारी ही प्रोसेस आहे. ओके, एक्सपेरिमेंट लॅब मध्ये केली जाणारी प्रोसेस आहे. असं करू शकत नाही की मला RT-PCR करायचं आहे किंवा मला पॉलिमरेज चेन रिएक्शन घडवायचे आहे, मला एखाद्या DNA सॅम्पलचे मल्टिपल कॉपीज करायचे आहेत, मग रस्त्याच्या कडेला झाड आहे त्या झाडाखाली बसून मी करतो, शक्य नाही, बरोबर आहे. हे टेक्निक कुठली आली? इन विट्रो टेक्निक. बघा, इन विवो आणि इन विट्रो. इन विवो म्हणजे इट्स नॅचरल सिच्युएशन्स आणि इन विट्रो म्हणजे आउट ऑफ सिच्युएशन्स, बरोबर आहे. मग इन विवो म्हणजे काय आलं? इन विट्रो म्हणजे काय आलं? लॅबोरेटरी मध्ये. So this polymerase chain reaction or thermal cycler is an artificial technique which is occurred in vitro, that is in laboratory. Laboratory मध्ये घडवून आणणारी ही एक artificial technique आहे. ओके, in 1983 1983 मध्ये कॅरी मुलिस या सायंटिस्टने काय केलेलं आहे तर
पीसीआर टेक्निक शोधून काढलेलं आहे. हु आर द इन्व्हेंटर ऑफ दिस पीसीआर टेक्निक? कॅरी मुलिस. बरोबर आहे. कुठल्या सायंटिस्टनं पॉलिमरेज चेन रिएक्शन शोधून काढलेलं आहे? तर 1983 मध्ये कॅरी मुलिस या सायंटिस्टनं पॉलिमरेज चेन रिएक्शन शोधून काढलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? शॉर्टकट मध्ये काय लिहिलंय? इन 1983 कॅरी मुलिस डिस्कवर्ड द पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1983 मध्ये त्यांनी शोधून काढलं. 1993 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळाला. 1993 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळाला. सो द सायंटिस्ट कॅरी मुलिस डिस्कवर्ड द पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक इन 1983 and he was awarded the Nobel Prize in 1993. बरोबर आहे. 1983 मध्ये कॅरी मुलिस या नावाच्या सायंटिस्टनं पॉलिमरेज चेन रिएक्शन शोधून काढलेलं आहे आणि 1993 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ही पीसीआर टेक्निक कशासाठी वापरली जाते? तर कशासाठी वापरली जाते बघा. पहिली गोष्ट डीएनए फिंगरप्रिंटिंग साठी. डीएनए फिंगरप्रिंटिंग साठी. ओके. जीन क्लोनिंग साठी. जीन क्लोनिंग साठी. जीन क्लोनिंग म्हणजे जीनचे मल्टिपल कॉपीज घेण्यासाठी जीन क्लोनिंग साठी वापरले जाणार आहे. आणि जीन ऍम्प्लिफिकेशन म्हणजे सेम ऍम्प्लिफिकेशन साठी म्हणजे क्लोनिंग साठी. ओके. सो दिस पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक आर यूज्ड फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग, डीएनए एम्प्लीफिकेशन और डीएनए जीन क्लोनिंग. बरोबर आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? बघा, पीसीआर म्हणजे पॉलिमरेज चेन रिएक्शन्स और थर्मल सायक्लर. बरोबर आहे. आर्टिफिशियल टेक्निक आहे. इट इज आर्टिफिशियल टेक्निक ऑकर्ड इन विट्रो, दैट इज इन लॅबोरेटरी. राइट. पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक was discovered by Kary Mullis in 1983. Right. And he was awarded the Nobel Prize in 1993. बरोबर आहे. PCR technique, where the PCR technique is used, PCR technique is used for the DNA fingerprinting, gene cloning, gene amplifications. बरोबर आहे. आता रिक्वायरमेंट काय आहे बघा बाळा. रिक्वायरमेंट म्हणजे पीसीआर साठी लागणारं साहित्य, गरज. रिक्वायरमेंट कशाची? पीसीआर ची रिक्वायरमेंट आहे. ओके. कशाची रिक्वायरमेंट आहे? पीसीआर ची रिक्वायरमेंट आहे. मग पहिली रिक्वायरमेंट बघा त्याच्यामध्ये. द फर्स्ट रिक्वायरमेंट इज काय लागणार आहे बघा. असा डीएनए सॅम्पल, ज्या डीएनए सॅम्पलचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तो डीएनए सॅम्पल लागणार आहे ना. बरोबर आहे. समजा डीएनए सॅम्पलच नाही तर कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं प्रश्न आहे. बरोबर आहे. मग पहिली रिक्वायरमेंट काय? तर जो डीएनए, असा डीएनए सॅम्पल ज्या डीएनए सॅम्पलचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके. सो फर्स्ट डीएनए sequence to be amplified. DNA sequence to be amplified. असा डीएनए सिक्वेन्स ज्याचं आपल्याला एम्प्लिफिकेशन करायचं आहे किंवा ज्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि हा किती असायला पाहिजे? 35 to 100 किलो बेस पेअर्स. किती असायला पाहिजे? तिची लेंथ किती असायला पाहिजे? डीएनए ची 35 ते 100 किलो बेस पेअर्स एवढी लेंथ असायला पाहिजे. समजते का बघा. सो डीएनए सिक्वेन्स टू बी एम्प्लिफाइड 35 to 100 किलो बेस पेअर्स. बरोबर आहे. तुम्हाला माहित असेल एखाद्या ठिकाणी जर एखाद्या घरामध्ये जर मर्डर झाल्यानंतर काय असणार आहे? तर त्या ठिकाणी जी भांडणं लागलेली असतात, त्या भांडणं लागल्यानंतर एकमेकांवरती जे वार झालेले असतात, ते वार झाल्यानंतर त्या ठिकाणी जे ब्लड सॅम्पल पडलेलं आहे, त्या ब्लड सॅम्पलचं काय केलं जातं? ते ब्लड सॅम्पल घेतलं जातं, लॅबमध्ये नेलं जातं, पीसीआर टेक्निकच्या मदतीने त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि मग त्याच्यावरती विचार केला जातो की या मर्डरमध्ये समजा 2 लोक आहेत, त्याच्यामध्ये तिसरा इन्व्हॉल्व होता का, चौथा इन्व्हॉल्व होता का.
बरोबर आहे. म्हणजे रक्त सांडलेलं आहे ते फक्त मर्डर झालेल्या व्यक्तीचंच आहे का मर्डरच आहे, म्हणजे मर्डर करणाऱ्या व्यक्तीचा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे अनेक फॉरेन्सिक टेक्निक्स मध्ये पॉलिमरेज चेन रिएक्शन्स अत्यंत महत्वाचं आहे. मग रिक्वायरमेंट पहिली काय असणार आहे बाळांनो, तर असा डीएनए सिक्वेन्स, त्या डीएनए सिक्वेन्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणून पहिला पॉइंट आहे डीएनए सिक्वेन्स टू बी एम्प्लिफाइड. असा डीएनए ज्याचं एम्प्लिफिकेशन करायचं तो डीएनए. बरोबर आहे. नेक्स्ट सेकंड प्रायमर. प्रायमर म्हणजे काय, सुरुवात करून देणार जे आपल्याला फॉरवर्ड असतील किंवा रिव्हर्स असतील किंवा ज्याला आपण बॅक असं म्हणणार आहे, फॉरवर्ड और बॅकवर्ड प्रायमर्स. बरोबर आहे. प्रायमर म्हणजे काय, तर या ठिकाणी डीएनए प्रायमर वापरले जातात. डीएनए ज्या वेळेला आपण सॅम्पल म्हणून वापरणार आहे पॉलिमरेज चेन रिएक्शन्स मध्ये, त्यावेळेला या ठिकाणी डीएनए प्रायमर वापरणार आहे. आणि हे प्रायमर काय करतात, तर डीएनए रेप्लिकेशन प्रोसेसला सुरुवात करून देणार आहेत. या पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या मशीन मध्ये ज्या वेळेला आपण त्या ट्यूब मध्ये सॅम्पल टाकणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रायमर सुद्धा टाकले जातात. प्रायमर काय करून देतात, तर डीएनए रेप्लिकेशन प्रोसेसला किंवा डीएनए मल्टिप्लिकेशन प्रोसेसला सुरुवात करून देणार आहेत. बरोबर आहे. जे फॉरवर्ड पण जातील आणि बॅकवर्ड पण येतील. ओके. नेक्स्ट तिसरा, 4 टाइप्स ऑफ डीएनटीपीज. 4 टाइप्स ऑफ डीएनटीपीज. बरोबर आहे. 4 टाइप्स ऑफ डीएनटीपीज आपल्याला घ्यायचे. मग त्याच्यामध्ये कुठले आले, डीएटीपी, डीजीटीपी, डीसीटीपी, डीटीटीपी. हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड आहेत. डीएनएचे न्यूक्लियोटाइड आहेत ना, हे काय आहेत, सगळे डीएनएचे न्यूक्लियोटाइड आहेत. डीऑक्सी किंवा काय म्हणूया आपण याला, हे सगळे डीएनएचे न्यूक्लियोटाइड आहेत. बरोबर आहे. हे सगळे काय आले, डीएनटीपीज, म्हणजे हे डीएनएचे सगळे न्यूक्लियोटाइड आलेले आहेत. राईट. अशा पद्धतीने हे 4 प्रकारचे डीएनटीपीज लागणार आहेत, ज्या डीएनटीपीजच्या मदतीनं डीएनएचा स्ट्रँड्स एकत्र आणला जाणार आहे. बरोबर आहे. ऍक्च्युअली जरी सेलमध्ये तुम्ही नॅचरली डीएनए तयार होत असताना हेच न्यूक्लियोटाइड लागतात. राईट. आपल्याला आर्टिफिशियल करत असताना आपल्याला वेगळं काय वापरता येईल का, नाही, आपण हेच वापरायचे. सो डीएनटीपीज, 4 टाइप्स ऑफ डीएनटीपी, डीएटीपी, डीजीटीपी, डीसीटीपी, डीटीटीपी. राईट. आता हे डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला कुठं देईन, तर डीएनए रेप्लिकेशन्स मध्ये देणार आहे. कुठं, जीन, इट्स नेचर, एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन हा टॉपिक ज्या वेळेला सुरू करणार आहे त्या टॉपिक मध्ये डीएनए रेप्लिकेशन पॉइंटच्या वेळेला अगदी डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त असू द्या, माहित असू द्या की 4 प्रकारचे डीएनटीपीज असतात, डीएटीपी, डीजीटीपी, डीसीटीपी, डीटीटीपी. ओके. नेक्स्ट चौथा, थर्मोस्टेबल एन्झाइम. थर्मोस्टेबल एन्झाइम लागणार. थर्मोस्टेबल एन्झाइम तो कुठला आला, थर्मोस्टेबल एन्झाइम त्याला जर म्हटलं तर टॅग पॉलिमरेज. पॉलिमरेज डीएनए रेप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये नॉर्मली डीएनए पॉलिमरेज वापरला जातो. डीएनए रेप्लिकेशन ज्या वेळेला सेलच्या आतमध्ये डीएनएचं मल्टिप्लिकेशन होतं, आता माझ्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये डीएनए मल्टिप्लिकेशन ज्या वेळेला होत असेल त्यावेळेला त्या ठिकाणी डीएनए पॉलिमरेज लागतं. पण आपल्याला पॉलिमरेज चेन रिएक्शन्स मध्ये थर्मल सायकल आहे ना, टेम्परेचर भरपूर असतं, त्यामुळे या ठिकाणी टॅग पॉलिमरेज नावाचा एन्झाइम वापरला जातो, जो एका बॅक्टेरियामधून आयसोलेट केला जातो. बरोबर आहे. आणि त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे बघा, थर्मस ॲक्वाटिस. थर्मस ॲक्वाटिकस हा बॅक्टेरियाचं नाव आहे. थर्मस ॲक्वाटिकस या बॅक्टेरियामधून टॅग पॉलिमरेज हा डीएनए हा एन्झाइम्स काय केला जातो, आयसोलेट केला जातो. आणि हा एन्झाइम्स डीएनएच्या मल्टिप्लिकेशनच्या वेळेला टेम्परेचर किती फ्लक्च्युएशन झालं तर याच्यामध्ये चेंज होत नाही. देयर इज अ नो चेंज इन द टॅग पॉलिमरेज ड्यू टू दी थर्मल सायकल प्रोसेस.
थर्मल सायक्लिक प्रोसेस मध्ये टॅग पॉलिमरेज मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. अशा पद्धतीचा थर्मोस्टेबल एन्झाइम्स या ठिकाणी आपण टॅग पॉलिमरेज वापरतोय, जो एका बॅक्टेरियामधून आयसोलेट केला जातो, थर्मस ॲक्वेटिकस. आणि ह्या ज्या बॅक्टेरिया असतात त्या हॉट वॉटर स्प्रिंग्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये या बॅक्टेरिया आपल्याला बघायला मिळणार आहे. राईट, समजलं? पीसीआर ची इंट्रोडक्शन आणि रिक्वायरमेंट समजली. नेक्स्ट स्टेप्स बघा. स्टेप्स ऑफ पीसीआर. शॉर्टकट काय आहे त्याचा? हॅप. शॉर्टकट काय आला त्याचा? हॅप. बरोबर आहे. H stands for heat denaturation, A stands for annealing, P stands for polymerization. मग पहिल्यांदा लिहूया बघा. फर्स्ट H stands for heat denaturation. डिनॅच्युरेशन म्हणजे डीएनए चे दोन स्टँड्स एकमेकांपासून सेपरेट होणार आहे. कोणाच्या मदतीने? टेम्परेचरच्या मदतीने. मग टेम्परेचर किती असायला पाहिजे? किती असायला पाहिजे? तर जवळ जवळ 91 डिग्री सेल्सिअस. 91 डिग्री सेल्सिअस वरती टेम्परेचर गेलं की डीएनए चे जे दोन स्टँड्स आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत. बरोबर आहे? कारण त्या दोन स्टँड्स मधले जे हायड्रोजन बॉन्ड आहेत ते काय होणार आहेत? ब्रेक होणार आहेत. हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाले की दोन स्टँड एकमेकांपासून ऑटोमॅटिक सेपरेट होणार आहेत. हे झालं हीट डिनॅच्युरेशन. H stands for heat denaturation. दूसरा A stands for annealing. A stands for annealing. Annealing किती डिग्री सेल्सिअस ला होणार आहे? 55 डिग्री सेल्सिअस ला होणार आहे. annealing होत असताना काय होणार आहे? तर ज्या वेळेला डीएनए चे दोन स्टँड सेपरेट होतील, दोन स्टँड सेपरेट झाल्यानंतर डीएनए च्या मल्टिपल कॉपीज तयार करायला त्या ठिकाणी प्राइमर जॉइन होणार आहे. म्हणजे वरच्या स्टँडला वरचा प्राइमर जो फॉरवर्ड मूव्ह होईल आणि खालच्या स्टँडला खालचा प्राइमर जो बॅकवर्ड मूव्ह होणार आहे. समजलं? अशा पद्धतीने. आणि मग एनिलिंग होणार आहे. आणि तिसरं पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन म्हणजे काय? P stands for पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन मध्ये काय होईल? पॉलिमरायझेशन मध्ये जसं जसं प्राइमर्स डीएनए च्या स्टँड्स वरती पुढे जातील तसे तसे हे जेवढे सगळे डीएनटीपीज आहेत ते पेरिंग करत येणार आहे आणि स्टँड तयार करत येणार. त्याला म्हणायचं पॉलिमरायझेशन. आणि पॉलिमरायझेशन करत असताना ती जी प्रोसेस आहे ती 72 डिग्री सेल्सिअस ला होणार आहे. ओके, 72 डिग्री सेल्सिअस ला होणार आहे. राईट, या सगळ्या काय आल्या? ऑल दीज आर द स्टेप्स ऑफ जीन amplification. All these are the steps of gene amplification. Steps or PCR or thermal cycler, and the shortcut is HAP. HAP stands for, H stands for heat denaturation, A stands for annealing, P stands for polymerizations. Right? मग या ठिकाणी आपण बघूया प्रोसेस. बघा, हा डीएनए चा स्टँड आहे. बरोबर आहे? हा वाला डीएनए सिक्वेन्स टू बी एम्प्लिफाइड म्हणजे असा डीएनए चा स्टँड आहे. याला आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं. याच्यामध्ये बेस पेअर्स दाखवा. याच्यामध्ये बेस पेअर्स दाखवायचे. जस्ट डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. सेम टू सेम मी काय डीएनए काढत बसणार नाही. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. ओके, प्राइमर्स टाका 5 प्राइम टू 3 प्राइम and 3 प्राइम टू 5 प्राइम. प्राइमर्स आहेत. प्राइमर्स का म्हटलं जातं, कसं म्हटलं जातं, हे डीएनए च्या स्ट्रक्चर्सच्या वेळेला तुम्हाला मी जीन या टॉपिक मध्ये डिटेल सांगेन. ओके, हा काय झाला? डीएनए झाला ज्या डीएनए च्या आपल्याला मल्टिपल कॉपीज करायच्या. राईट, आता याचं काय होणार आहे बाळांनो? बघा, ह्याचा आपल्याला फर्स्ट स्टेप हीट डिनॅच्युरेशन करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हीट डिनॅच्युरेशन होणार आहे. हीट डिनॅच्युरेशन. हीट डिनॅच्युरेशन किती डिग्री सेल्सिअसला? नियर अबाउट 91 डिग्री सेल्सिअस. ओके, मग ज्या वेळेला हा डीएनए चा स्टँड्स आपण हीट म्हणजे टेम्परेचरला एक्सपोज करू 91 डिग्री सेल्सिअसला, त्यावेळेला या दोन डीएनए चे जे दोन स्टँड्स आहेत
ते एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत. while breaking the A double bond T and G triple bond C, म्हणजे त्याच्यामधले जे ATGC मधले जे बेस पेअर्स आहेत, हायड्रोजन बॉन्ड्स आहेत, ते ब्रेक होणार आहेत. बरोबर आहे, ब्रेक होणार आहे. या ठिकाणी आपल्याला A डबल बॉन्ड T आणि G ट्रिपल बॉन्ड C, A डबल बॉन्ड T ला कमी एनर्जी लागणार आहे ब्रेक करायला, आणि G ट्रिपल बॉन्ड C ला जास्त एनर्जी लागणार आहे थोडीशी A डबल बॉन्ड T पेक्षा ब्रेक करायला. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने काय झालं तर टेम्परेचरच्या मुळे डीएनए चे दोन स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट झाले. राइट. सो 5 प्राइम टू 3 प्राइम and 3 प्राइम टू 5 झालं हीट डिनॅच्युरेशन. सो हीट डिनॅच्युरेशन मध्ये काय होणार आहे, सेपरेशन ऑफ टू स्ट्रँड्स. कशामध्ये घडणार आहे, हीट डिनॅच्युरेशन मध्ये. हीट डिनॅच्युरेशन झालं की त्याचं नंतर एनिलिंग होणार आहे. काय होणार आहे, एनिलिंग होणार आहे. and if this process is occurred at 55 degree Celsius. एनिलिंग ला काय होणार आहे बघा, वरच्या स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम ला प्राइमर्स जॉइंट्स होणार आहेत. एनिलिंग ला हे वाले प्राइमर जॉइन होणार आहेत. बरोबर आहे. वरच्या स्ट्रँडला एक प्राइमर असेल, या ठिकाणी मी प्राइमर रेड ने दाखवतो. अशा पद्धतीने, आणि खालच्या स्टँड वरती एक असणार आहे. फाइव 3 प्राइम टू 5 प्राइम वरती एक असणार आहे. या याच्यावरती अशा पद्धतीने 5 प्राइम टू 3 प्राइम वरती प्राइमर कसं असणार आहे, 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शन, 3 प्राइम टू 5 प्राइम वरती 5 प्राइम टू 3 प्राइम अपोजिट असणार आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी प्राइमर्स जॉइंट्स होणार आहेत. राइट. आणि एनिलिंग होणार आहे. एनिलिंग म्हणजे त्या ठिकाणी, एनिलिंग म्हणजे काय, ऍडिशन ऑफ प्राइमर ऍट टू डिफरंट स्टँड्स ऑफ डीएनए. डीएनएच्या दोन वेगवेगळ्या स्टँड्स वरती इनिशियल स्टेजला प्राइमर्स जॉइंट्स होणार आहेत. बरोबर आहे. आणि प्राइमर जॉइन झाले की एनिलिंग प्रोसेस ही संपणार आहे. एनिलिंग प्रोसेसच्या एंडिंगला त्या ठिकाणी काय होणार आहे, तर पॉलिमरायझेशन प्रोसेस होणार आहे. पॉलिमरायझेशन, आणि ही पॉलिमरायझेशन प्रोसेस 72 डिग्री सेल्सिअस ला घडणार आहे. आणि 72 डिग्री सेल्सिअस ला घडत असताना काय होईल, तर ज्या ठिकाणी प्राइमर्स जॉइन झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एन्झाइम टॅग पॉलिमरेज तिथं बसलेला दिसेल. जो टॅग पॉलिमरेज पुढचे न्यूक्लियोटाइड हा जॉइन करत जाणार आहे. पुढचे न्यूक्लियोटाइड जॉइन करत जाणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे डीएनएचे दोन स्ट्रँड, त्याचे प्राइमर्स, आणि आता काय जॉइन होईल, टॅग पॉलिमरेज एन्झाइम. बरोबर आहे. अशा पद्धतीने टॅग पॉलिमरेज एन्झाइम हा बॅकवर्ड मूव्ह होणार आहे आणि हा फॉरवर्ड जाणार आहे. समजतंय का. हा कुठं जाईल, हा कुठं जाईल, बॅकवर्ड जाणार आहे. अशा पद्धतीने डीएनएचं स्टँड जोडत, आणि हा फॉरवर्ड जाणार. समजलं. पॉलिमरायझेशन 72 डिग्री सेल्सिअस ला काय होणार आहे, समजतंय. आणि पॉलिमरायझेशन झालं की पुन्हा डीएनएचे जे दोन स्ट्रँड्स आहेत, हे डीएनएचे दोन स्ट्रँड्स अगदी सेपरेट नवीन तयार होणार आहेत. राइट. न्यूली फॉर्म डीएनए स्ट्रँड्स, ऑल दीज आर द न्यूली फॉर्म डीएनए स्ट्रँड्स. राइट. हा डीएनएचा एक स्ट्रँड्स आहे.
राईट. हा डीएनएचा एक स्ट्रँड आहे, त्याच्यावरती एक डीएनएचा नवीन स्ट्रँड, दुसरा जुना स्ट्रँड, नवीन स्ट्रँड, जुना स्ट्रँड, अशा एका डीएनएच्या कॉपीजच्या दोन मल्टिपल कॉपीज होणार. एका डीएनए स्ट्रँडचे ज्या वेळेला दोन डीएनए स्ट्रँड्स होतील ना, त्यावेळेला एक सायकल पूर्ण झाली. ही काय झाली? कंप्लीशन ऑफ वन सायकल. आणि एक सायकल पूर्ण व्हायला पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या मशीनला 3 ते 5 मिनिटं लागतात. So for completion of one cycle, PCR technique requires 3 to 5 minutes. बरोबर आहे. अशी PCR मध्ये पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या PCR मशीन मध्ये आपण किती सायकल घडवू शकतो? 32 सायकल. तिथपर्यंत आपण पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या मल्टिपल म्हणजे या डीएनएच्या मल्टिपल कॉपीज 30 ते 32 सायकल पर्यंत डीएनएच्या मल्टिपल कॉपीज करू शकतो. त्याच्यानंतर डीएनएची मल्टिपल कॉपी होण्याची जी प्रोसेस आहे त्याची रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता बरोबर आहे ही कमी होणार आपल्याला. त्याच्यानंतर परफेक्ट डीएनएचं स्ट्रँड मिळेल हे कमी. सो आफ्टर द 30 or 32 cycle, the reliability of polymerase chain reaction or PCR technique will be decreases. Hence, up to PCR machine runs up to the 30 or 32 cycles. बरोबर आहे. एक पॉलिमरेज चेन रिएक्शन झाली, एकाचे 2 डीएनए, दुसऱ्या सायकल मध्ये 2चे 4, तिसऱ्या मध्ये 4चे 8, चौथ्या मध्ये 8चे 16, पाचव्या मध्ये 16चे 32, बरोबर आहे. सहाव्या मध्ये 32चे 64, सातव्या मध्ये 64चे 128, हे असं होतं. क्लिअर आहे. अशा पद्धतीनं आपण पॉलिमरेज चेन रिएक्शन्स ही टेक्निक पहिल्यांदा तुम्हाला बोर्डवरती बघितलेली आहे. आता याच्यानंतर आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्सच्या मदतीनं पाहणार आहोत. बघा पॉलिमरेज चेन रिएक्शन्स आपण सुरुवातीला बोर्डच्या मदतीनं आपण त्याचं स्टडी केलेला आहे. आता आपण पॉवर पॉइंटच्या मदतीनं त्याचं स्टडी करणार आहोत. बरोबर आहे. बघा पॉलिमरेज चेन रिएक्शन्स त्याला काय म्हटलेलं आहे बाळांनो? पीसीआर असं म्हटलेलं आहे. पॉलिमरेज चेन रिएक्शन्स पीसीआर, राईट. किंवा याला काय म्हटलं जातं अजून? थर्मल सायक्लर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? थर्मल सायक्लर. मग बघा पॉलिमरेज चेन रिएक्शन और पीसीआर इज अ डिवाइस म्हणजे साधन आहे ना, बरोबर आहे ना. एक मशीन आहे. पॉलिमरेज चेन रिएक्शन प्रोसेस करणारी एक मशीन आहे म्हणून तिला डिवाइस असं म्हटलेलं आहे. सो पॉलिमरेज चेन रिएक्शन और पीसीआर इज अ डिवाइस used for gene cloning. Gene cloning म्हणजे gene multiplications or gene multiplication in vitro. In vitro म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे कुठं? लॅबोरेटरी मध्ये. म्हणजे पॉलिमरेज चेन रिएक्शन हे असं डिवाइस आहे जे डिवाइस जीनचं मल्टिप्लिकेशन्स करण्यासाठी किंवा जीनचं क्लोनिंग करण्यासाठी लॅब मध्ये वापरलं जातं. समजलं. नेक्स्ट पॉइंट, एम्प्लिफिकेशन ऑफ जीन्स ऑफ इंटरेस्ट थ्रू पीसीआर. बरोबर आहे. सो एम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट थ्रू पीसीआर या पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या मदतीने काय केलं जातं? एम्प्लिफिकेशन्स म्हणजे मल्टिप्लिकेशन्स. मग या ठिकाणी आपल्याला जो आवश्यक जीन आहे, ज्या जीन मध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्या जीन्सचा आपण मल्टिपल कॉपीज करतो. कोणाच्या मदतीनं? पीसीआरच्या मदतीनं म्हणजेच पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या मदतीने. कुठल्या सायंटिस्टने शोधून काढलेला आहे? The scientist polymerase chain reaction was discovered by Carey Mullis in 1985. सॉरी आपण व्हिडिओ त्या बोर्डवरती लिहिताना 1983 लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आता या नवीन सिलेबस प्रमाणे काय आलेलं आहे? 1985. बरोबर आहे. मग तुम्ही नवीन सिलेबस प्रमाणे चाला. सो the process of polymerase chain reaction were discovered by Carey Mullis in 1985. 1985 मध्ये कॅरी मुलिस या सायंटिस्टनं हे डिव्हाइस शोधून काढलेलं आहे किंवा या सायंटिस्टने त्याचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट काय म्हटलंय? पीसीआर कॅन जनरेट अ बिलियन कॉपीज ऑफ द डिझायर्ड सेगमेंट ऑफ डीएनए और आरएनए. पीसीआर काय करतो? तर बिलियन कॉपीज तयार करणार आहे. बरोबर आहे.
कशाच्या डिझायर्ड सेगमेंट ऑफ डीएनए किंवा आरएनए म्हणजे एखादा आपण ठरवलेला डीएनए चा सेगमेंट असेल किंवा आरएनए चा सेगमेंट असेल त्याच्यात तो मिलियन कॉपीज करणार आहे पॉलिमरेज चेन रिएक्शन करणार आहे बरोबर आहे कोण पीसीआर डिव्हाइस आपण ठरवलेला डीएनए किंवा आपण ठरवलेला आरएनए त्याच्या मिलियन कॉपीज करणार आहे विथ हाय ॲक्युरेसी म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्युरेसी हाय असणार आहे अँड स्पेसिफिसिटी सुद्धा जास्त असणार आहे इन अ मॅटर ऑफ फ्यू आवर्स म्हणजे काही वेळामध्ये जास्त ॲक्युरेसी असलेलं जास्त स्पेसिफिक असलेला आपल्याला पाहिजे तो डीएनए चा सेगमेंट किंवा आरएनए चा सेगमेंट हा पॉलिमरेज चेन रिएक्शन काय करणार आहे तर त्याच्या बिलियन कॉपीज तयार करून देणार आहे समजलं अगदी सोपं आहे तुम्हाला बोर्डवरती सुरुवातीला शिकवलेलं आहे नेक्स्ट द प्रोसेस ऑफ पीसीआर इज कम्प्लिटली ऑटोमेटेड अँड इन्व्हॉल्व्स ऑटोमॅटिक थर्मल सायकल्स फॉर डिनॅच्युरेशन अँड रिनॅच्युरेशन ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए बरोबर आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ही जी पीसीआर आहे ही पीसीआर टेक्निक कम्प्लिटली ऑटोमॅटिक आहे मशीन आहे मशीनचं एकदा प्रोग्राम तुम्ही सेट केला आणि प्रोग्राम सेट केल्यानंतर एकदा ती मशीन ठेवली तुम्ही सुरू करून की त्याचं ती ऑटोमॅटिक त्याच्या सायकल कंप्लीट झाल्यानंतर ती थांबते बरोबर आहे ह्याच्यामध्ये काय आहे तर इन्व्हॉल्व्स ऑटोमॅटिक थर्मल सायकल पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या सायकलमध्ये थर्मल सायकल इन्व्हॉल्व्ड आहे समजलं ज्याच्यामध्ये टेम्परेचर वाढलं की डीएनएचं डिनॅच्युरेशन होतं आणि कमी झालं की डीएनएचं रिनॅच्युरेशन डिनॅच्युरेशन म्हणजे दोन स्टँड डीएनएच्या बाजूला जातात एकमेकांपासून ते सेपरेट होतात त्याला डिनॅच्युरेशन असं म्हणायचं आणि डीएनएचे दोन स्टँड एकमेकांच्या जवळ आले आणि जॉईन झाले की रिनॅच्युरेशन असं म्हणायचं ओके म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे द प्रोसेस ऑफ पीसीआर इज कम्प्लिटली ऑटोमेटेड अँड इन्व्हॉल्व्स ऑटोमॅटिक थर्मल सायकल्स फॉर डिनॅच्युरेशन अँड रिनॅच्युरेशन ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए right next the device required for PCR is called thermal cycler बरोबर आहे पीसीआर टेक्निक साठी कुठलं साधन लागणार आहे थर्मल सायकलर पीसीआर टेक्निक कशावरती डिपेंडेंट आहे थर्मल सायकल वरती डिपेंडेंट टेम्परेचरच्या फ्लक्च्युएशन्स वरती डिपेंडेंट आहे बघा ना तुम्ही हॅप हा शॉर्टकट आहे हीट डिनॅच्युरेशन एनिलिंग आणि पॉलिमरायझेशन मग हीट डिनॅच्युरेशनला टेम्परेचर हे 91 किंवा अबोव द 90 डिग्री सेल्सिअस जाणार आहे एनिलिंगला 55 डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि पॉलिमरायझेशनला पुन्हा 72 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार आहे समजलं म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन्स असलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळं पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक इज बेस्ड ऑन थर्मल सायकल राईट PCR in vitro amplification of a desired DNA segment. PCR is in vitro amplification. In vitro म्हणजे in laboratory amplification of desired genes. PCR मध्ये काय असतं बघा तर PCR म्हणजे काय तर एखादा जो डीएनए डिझायर्ड डीएनए आहे त्याचं लॅबोरेटरी मध्ये मल्टिपल कॉपीज करण्याची प्रोसेस आहे बरोबर आहे नेक्स्ट काय गरज आहे बघा कशाची आवश्यकता आहे इट रिक्वायर्स फर्स्ट तुम्हाला सांगितलंय आपल्याला ज्या डीएनएचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तो डीएनए या ठिकाणी आवश्यक आहे सो डीएनए कंटेनिंग द डिझायर्ड सेगमेंट टू बी एम्प्लिफाइड डीएनए कंटेनिंग द डिझायर्ड सेगमेंट टू बी एम्प्लिफाइड म्हणजे डीएनए असा डीएनएचा सेगमेंट ज्या डीएनएच्या सेगमेंटचे आपल्याला मल्टिपल कॉपीज मिळवायचे आहेत तो डीएनए समजलं नेक्स्ट सेकंड सेव्हरल मॉलिक्युल्स ऑफ 4-deoxyribonucleotide ट्रायफॉस्फेट बरोबर आहे म्हणजेच काय तर अनेक मॉलिक्यूल पाहिजेत कशाचे डीएनटीपीचे अनेक मॉलिक्यूल पाहिजेत सो डीऑक्सी रायबोन्यूक्लियोसाइड्स ट्रायफॉस्फेट डीएनटीपीचा लॉंग फॉर्म काय डीऑक्सी रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स बरोबर आहे मग त्याच्यामध्ये काय काय येणार आहे डीएटीपी जीटीपी डीसीटीपी डीटीटीपी हे त्याचे येणार आहे सर ते लागताना जास्त प्रमाणात लागतात एक्सेस ऑफ ट्रू प्रायमर मॉलिक्यूल प्रायमर लागणार म्हणजे पहिला झाला डीएनए दुसरे झाले डीएनटीपीज तिसरा आला प्रायमर जो प्रायमर फॉरवर्ड होऊ शकेल किंवा बॅकवर्ड होणार आहे नेक्स्ट हीट स्टेबल डीएनए पॉलिमरेज राईट काय लागणार आहे हीट स्टेबल डीएनए पॉलिमरेज लागणार आहे ज्याला आपण काय म्हणणार आहे टॅग पॉलिमरेज कुठल्या बॅक्टेरियापासून मिळवलेला आहे थर्मस ॲक्वेटस या बॅक्टेरियापासून मिळवलेला आहे
आणि लास्ट अप्रोप्रिएट क्वांटिटीज ऑफ Mg++ आयन्स, ज्याच्यामुळे दोन स्टँड्स एकमेकांना जॉईन होणार आहेत, हे लागणार आहे. समजलं? म्हणजे काय काय लागणार आहे? पॉलिमरेज चेन रिएक्शन किंवा पीसीआर टेक्निक मध्ये काय लागणार आहे? डीएनए लागणार आहे, डिझायर्ड सेगमेंट ऑफ डीएनए लागणार आहे टू बी एम्प्लिफाइड, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे? सेव्हरल मॉलिक्युल्स ऑफ डीएनटीपीज म्हणजे डीऑक्सी राइबो न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट. डीएनटीपी चा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सी राइबोज न्यूक्लियोसाइड, दोन साइड ट्रायफॉस्फेट्स. त्याच्यामध्ये काय काय येतं बाळांनो? मग डीएटीपी, डीसीटीपी, डीटीटीपी, डीजीटीपी हे येणार आहे. त्याच्यानंतर काय लागणार आहे? प्राइमर लागणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय लागणार आहे? हिट स्टेबल डीएनए पॉलिमरेज लागणार आहे. नॉर्मल सेल आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये डीएनए रेप्लिकेशन करत असताना डीएनए पॉलिमरेज लागणार आहे. पण ज्या वेळेला तुम्ही पॉलिमरेज चेन रिएक्शन किंवा थर्मल सायक्लर मध्ये तुम्ही ज्या वेळेला डीएनए पॉलिमरेज वापरणार आहात त्यावेळेला तो टॅग पॉलिमरेज असणार आहे, बरोबर आहे. आणि तो टॅग पॉलिमरेज हिट स्टेबल आहे, म्हणजे कितीही टेम्परेचर असलं तरी त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही, कारण तो त्या पद्धतीच्या बॅक्टेरियामधून आयसोलेट केलेला आहे. बॅक्टेरियाचं नाव आहे थर्मस ॲक्वाटस, जो बॅक्टेरिया हॉट स्प्रिंग वॉटर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. लास्ट वन इज द अप्रोप्रिएट क्वांटिटीज ऑफ Mg++ आयन्स. नेक्स्ट, आता ही झाली पीसीआर ची टेक्निक, पीसीआर मशीन, पीसीआर डिव्हाइसेस. हे जे सगळं आहे तो ऑपरेटिंग सिस्टम करण्यासाठी जे वेगवेगळे स्विचेस आहेत, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप दिसतोय, या ठिकाणी आपल्याला समजतं की टेम्परेचर किती आहे, सायकल किती चालू आहे, किती कॉपीज तयार झालेली आहे, बरोबर आहे. आणि ह्या ठिकाणी सॅम्पल लोड करण्यासाठी किंवा ट्यूब मध्ये सॅम्पल भरून ठेवण्यासाठी जी जागा, समजलं? सो हे आलं पीसीआर डिव्हाइस. आता मेकॅनिझम कसं चालतं बघा. मेकॅनिझम 3 स्टेप मध्ये घडतं. कुठलं? फर्स्ट स्टेप हीट डिनॅच्युरेशन, दुसरी एनिलिंग आणि तिसरी पॉलिमरायझेशन, बरोबर आहे. मग बघा मेकॅनिझम ऑफ पीसीआर त्याच्यामध्ये काय म्हटलंय? ऍट द स्टार्ट ऑफ पीसीआर द डीएनए सेगमेंट and excess of two primer molecules, 4 deoxyribose nucleotide triphosphate and the thermal stable DNA polymerase are mixed together in Eppendorf tube and the following operations are prepared sequentially. म्हणजे काय करायचं बाळांनो? तर जेवढे सगळे रिक्वायरमेंट्स आहेत ते सगळे काय करायचे? एका ट्यूब मध्ये टाकायचे. म्हणजे जी ट्यूब आपण पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या डिव्हाइस मध्ये टाकतो त्याला इपेंड्रॉफ ट्यूब असं म्हणायचं. काय म्हणायचं आहे? इपेंड्रॉफ ट्यूब, बरोबर आहे. आणि ही ट्यूब जी असणार आहे ती पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या याच्यामध्ये असणार आहे, बरोबर आहे. ही जी ट्यूब आहे ही आपण पीसीआर मशीन मध्ये वापरणार आहे. पीसीआर मशीन मध्ये ही ट्यूब वापरणार आहे आपण, बरोबर आहे. आणि ही ट्यूब आपण पीसीआर मशीन मध्ये वापरणार आहे, त्यामुळे या ट्यूबला काय म्हणायचं आहे? इपेंड्रॉफ ट्यूब असं म्हणायचं आहे, बरोबर आहे. मग या इपेंड्रॉफ ट्यूब मध्ये काय काय ऍड करायचं आहे? तर पॉलिमरेज चेन रिएक्शन साठी लागणारे जेवढे सगळे रिक्वायरमेंट आहेत ते एका ट्यूब मध्ये टाकायचे. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला ज्या डीएनएचं मल्टिप्लिकेशन करायचं तो डीएनए, त्याच्यानंतर 2 प्रायमर मॉलिक्यूल टाकायचे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 डिऑक्सिरायबोज न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट टाकायचे, म्हणजे सगळ्या प्रकारचे डीएनटीपीज टाकायचे. त्याच्यानंतर थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज, ज्याला आपण टॅग पॉलिमरेज म्हणतो, ते टाकायचं. आणि लास्ट हे जे काय करायचं, जे सगळे जे 4 रिक्वायरमेंट्स आहेत ते एकत्र टाकल्यानंतर ते इपेंड्रॉफ ट्यूब मध्ये टाकायचे. आणि ती जी ट्यूब आहे ती त्याच्या प्रोसेससाठी पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या मशीन मध्ये या ठिकाणी ठेवायची एका ह्याच्यामध्ये, समजलं. आणि स्टार्ट बटन म्हटलं की तिची सायकलिंग सुरुवात. मग हे सायकलिंग होत असताना स्टेप वाईज होणार आहे, बरोबर आहे. कसंही होणार नाही, स्टेप वाईज होणार आहे. म्हणून म्हटलंय अँड द फॉलोइंग ऑपरेशन्स आर प्रिपेअर्ड सिक्वेन्सली. त्याच्यामध्ये स्टेप फर्स्ट द रिएक्शन मिक्सचर इज हीटेड टू अ टेम्परेचर 90 to 98 डिग्री सेल्सिअस. हे जेवढं सगळं आपण इपेंड्रॉफ ट्यूब मध्ये टाकलेलं सगळं जे रिक्वायरमेंट आहे ते सुरुवातीला त्याचं टेम्परेचर वाढतं किती? 90 to 98 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 90 ते 98 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते तापवलं जातं. अँड सेपरेट 2 स्ट्रँड्स ऑफ डिझायर्ड डीएनए. मग त्याच्यामध्ये हीट डिनॅच्युरेशनच्या मदतीने काय होणार आहे? डीएनएचे जे 2 स्ट्रँड्स आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होणार आहे.
दिस इज कॉल्ड डिनॅच्युरेशन. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? डिनॅच्युरेशन असं म्हटलं जातं. ही झाली पहिली स्टेप्स. पहिली स्टेप्स म्हणजे काय? तर जेवढे सगळे रिक्वायरमेंट आहेत ते सगळे रिक्वायरमेंट पीसीआर मशीन डिव्हाइसच्या ट्यूब मध्ये टाकायचे, ज्याला आपण इपेंड्रॉफ ट्यूब असं म्हणणार आहे. त्या ट्यूब मध्ये टाकल्यानंतर ती ट्यूब पॉलिमरेज चेन रिॲक्शनच्या डिव्हाइस मध्ये ठेवून द्यायची आणि डिव्हाइस स्टार्ट केलं की सायकलिंग स्टार्ट होणार आहे. आणि सायकलिंग स्टार्ट होत असताना ती 3 स्टेप्स मध्ये होणार आहे. स्टेप्स फर्स्ट, हीट डिनॅच्युरेशन. हीट डिनॅच्युरेशन मध्ये काय होणार आहे? तर ते जे सॅम्पलिंग आहे ते सॅम्पलिंग 90 to 98 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट केलं जातं. आणि हीट केल्यामुळं डीएनएचे 2 स्टँड्स जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत. का सेपरेट होणार आहेत? कारण डीएनएच्या 2 स्टँड मध्ये जे हायड्रोजन बॉन्ड आहेत, वीक हायड्रोजन बॉन्ड आहेत, ते ब्रेक होतात. आणि वीक हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे डीएनएचे 2 स्टँड्स हे एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत. या प्रोसेसला डिनॅच्युरेशन असं म्हणायचं. डिनॅच्युरेशन म्हणजे सेपरेशन ऑफ 2 डीएनए स्ट्रँड्स विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर्स. राईट. नेक्स्ट स्टेप सेकंड. याच्यामध्ये काय म्हटलंय? The mixture is allowed to cool 40 to 60 degree that permits pairing of primers to complementary sequence in DNA. This step is called annealing. आता बघा या ठिकाणी मी मार्करच्या मदतीने दाखवतोय. हा एक डीएनएचा स्टँड सेपरेट झाला, हा एक डीएनएचा स्टँड सेपरेट झालेला आहे. बरोबर आहे. हे त्याचे काय आहेत? बेस पेअर्स आहेत आणि हे दुसऱ्या स्टँडचे बेस पेअर्स आहेत. पण दुसऱ्या स्टेप्स मध्ये अॅनिलिंग मध्ये काय होतं बाळांनो? तर अॅनिलिंग या प्रोसेस मध्ये टेम्परेचर 90 to 98 डिग्री सेल्सिअस पासून खाली येतं. किती? 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि अॅनिलिंग या प्रोसेस मध्ये जे प्रायमर्स असणार आहेत ते प्रायमर्स या ठिकाणी जॉईन होणार आहेत. डीएनएच्या प्रत्येक स्टँडच्या टिपला प्रायमर्स जॉईन होणार आहेत. त्याला काय म्हणायचं? अॅनिलिंग. मग या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? अॅनिलिंग. म्हणून काय म्हटलं बघा, द मिक्सचर इज अलाउड टू कूल. ते जे मिक्सचर आहे डिनॅच्युरेशन झालेलं त्याला थंड करायचं. किती? 40 ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ते काय? दॅट परमिट्स पेअरिंग ऑफ द प्रायमर टू कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स इन डीएनए. त्याच्यामुळे काय होणार आहे? तर जेवढे डीएनएचे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे, म्हणजे हा एक कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आणि हा एक कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे, याला प्रायमर्स जॉईन होणार आहे. ओके. सो परमिट्स पेअरिंग ऑफ द प्रायमर्स टू द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स इन डीएनए. दिस इज कॉल्ड ॲज अॅनिलिंग. याला काय म्हणायचं आहे? अॅनिलिंग म्हणायचंय. म्हणजे डीएनएच्या सेपरेट झालेल्या स्टँड वरती ज्या वेळेला प्रायमर चिकटणार आहेत त्या वेळेला त्या प्रोसेसला अॅनिलिंग म्हणायचं आहे. ही झाली स्टेप नंबर सेकंड. स्टेप नंबर थर्ड. स्टेप नंबर थर्ड मध्ये काय होणार आहे? टॅग पॉलिमरेज होणार आहे. म्हणजे डीएनएचा हा एक स्टँड होता, बरोबर आहे, आणि डीएनएचा हा एक स्टँड होता, एकमेकांपासून सेपरेट झाले, त्याला डिनॅच्युरेशन असं म्हटलं, बरोबर आहे. स्टेप सेकंड मध्ये काय झालं? तर त्याला प्रायमर जॉईन झाले आणि प्रायमर जॉईन झाल्यामुळं प्रोसेसला सुरुवात होणार आहे. याला म्हटलं अॅनिलिंग, बरोबर आहे. तिसऱ्या स्टेप्स मध्ये काय होतं? तर डीएनए पॉलिमरेज, ज्याला आपण टॅग पॉलिमरेज असं म्हणणार आहे, तो टॅग पॉलिमरेज जॉईन होणार आहे, बरोबर आहे. आणि हा टॅग पॉलिमरेज वरच्या स्टँडला फॉरवर्ड मूव्ह होणार आहे आणि खालच्या स्टँडला बॅकवर्ड मूव्ह होणार आहे. अशा पद्धतीने वरच्या स्टँडवरती, वरच्या जुन्या स्टँडवरती खाली नवीन स्टँड तयार केला जातो आणि खालच्या जुन्या स्टँडवरती वरती नवीन स्टँड तयार होतो. याला म्हणायचं प्रायमर एक्सटेन्शन. काय म्हणायचं याला? प्रायमर एक्सटेन्शन, किंवा ज्याला काय म्हणायचं आहे? पॉलिमरायझेशन. मग बघा, द टेम्परेचर 70 to 75 डिग्री सेल्सिअस. ऍक्च्युअली जुन्या सिलेबस मध्ये 72 असं म्हटलंय, 72. So temperature 70 to 75 degree Celsius allows thermostable tag polymerase, thermostable DNA tag polymerase to use single stranded DNA as a template and added nucleotide. This is called primer extension. म्हणजे ज्या बघा पहिल्यांदा डीएनए स्टँड सेपरेट झाले त्याला आपण म्हटलं डिनॅच्युरेशन. दुसऱ्यांदा प्रायमर जॉईन झाले त्याला म्हटलं अॅनिलिंग. तिसऱ्या स्टेप्स मध्ये काय होतं? पहिल्यांदा टॅग पॉलिमरेज होणार आहे, ते जॉईन होतात. म्हणजे जिथं स्टँड आणि प्रायमर एकमेकांना जॉईन झाले तिथं ते टॅग पॉलिमरेज जॉईन होणार. हे टॅग पॉलिमरेज काय करतात? तर त्याच्यामधले सगळे डीएनटीपीज गोळा करतात आणि ते डीएनटीपी गोळा करत 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 पुढचं स्टँड तयार करणार आहे. अशा पद्धतीने पुढचं स्टँड करत जातं, जसं जे पेरिंग असेल त्या पद्धतीने. त्याला काय म्हटलं जातं? प्रायमर एक्सटेन्शन असं म्हटलं जातं. and it takes around 2 minutes duration. आणि याला 2 मिनिटं वेळ लागणार आहे, बरोबर आहे.
स्टेप नंबर थर्डला 2 मिनिटं लागणार आहे. आणि मग टोटली तुम्ही जर बघितलं तर या प्रोसेस साठी टोटली 3 ते 4 मिनिट लागतात. सो 1 सायकल टेक्स अराउंड 3 to 4 मिनिट्स. एका सायकलला 3 ते 4 मिनिटं लागतात. समजतंय? नेक्स्ट, टू बीइंग सेकंड सायकल डीएनए इज अगेन हिटेड, कन्वर्टेड डबल स्टँडर्ड डीएनए इनटू सिंगल स्टँडर्ड डीएनए. पहिल्या सायकल मध्ये या 3 स्टेप होणार आहेत, बरोबर आहे. नंतर पहिल्या सायकल मध्ये या 3 स्टेप्स झाल्या की एका डीएनए स्ट्रँड्सचे 2 डीएनए स्ट्रँड्स तयार झाले, राईट. एका डीएनए स्ट्रँड्सचे 2 डीएनए स्ट्रँड्स तयार झाले, बरोबर आहे. ही पहिली सायकल जी या प्रोसेस मध्ये होणार आहे. पुन्हा दुसऱ्या सायकलला या 2 स्टँड मध्ये 2 स्टँडचे सेपरेट होणार आहेत. दोन्ही डीएनए स्ट्रँडचे 2 स्टँड सेपरेट होणार, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या सायकलला एकाचे 2, दुसऱ्या सायकलला 2चे 4, तिसऱ्या सायकलला 4चे 8, त्याच्या पुढच्या सायकलला 8चे 16, त्याच्या पुढच्या सायकलला 16चे 32, असं ते सगळं वाढत जाणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर जवळपास असे 30 ते 32 सायकल्स घडतात, बरोबर आहे. 30 ते 32 सायकल्स हे याच्यामध्ये घडणार आहे. मग त्यामुळे बघितलं सेकंड सायकल सुरुवात होत असताना पुन्हा टेम्परेचर वाढतं, कमी होतं, वाढतं, बरोबर आहे. अशा पद्धतीने म्हणजे पुन्हा सेकंड सायकल मध्ये हीट डिनॅच्युरेशन, ॲनिलिंग, पॉलिमरायझेशन. पुन्हा थर्ड सायकल मध्ये हीट डिनॅच्युरेशन, ॲनिलिंग, पॉलिमरायझेशन. पुन्हा फोर्थ सायकल मध्ये हीट डिनॅच्युरेशन, ॲनिलिंग, पॉलिमरायझेशन. पुन्हा फिफ्थ सायकल मध्ये हीट डिनॅच्युरेशन, ॲनिलिंग, पॉलिमरायझेशन. अशा पद्धतीने घडतं. म्हणून काय म्हटलं, टू बीइंग सेकंड सायकल डीएनए इज अगेन हिटेड टू कन्वर्ट डबल स्टँडर्ड डीएनए इनटू सिंगल स्टँड, राईट. सेकंड सायकल मध्ये पुन्हा डीएनए तापवला जातो, गरम केला जातो आणि त्या डबल स्टँडर्ड डीएनएचे सिंगल स्टँडर्ड केले जाते. या अशा पद्धतीने डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. कॉपी ऑफ डिझायर डीएनए, त्याचं डिनॅच्युरेशन झालं 90 ते 98 डिग्री सेल्सिअसला की डीएनएचे 2 स्टँड सेपरेट होणार आहे का, डीएनए स्ट्रँड सेपरेटेड. नंतर सेकंड प्रोसेस ॲनिलिंग ऑफ प्रायमर, किती डिग्री सेल्सिअसला, 40 to 60 डिग्री सेल्सिअसला, बरोबर आहे. आणि ॲनिलिंग मध्ये काय होणार आहे, प्रायमर जॉईन होणार आहे या पद्धतीनं. सो रेप्लिकेशन ऑफ डीएनए स्ट्रँड युजिंग टॅग पॉलिमरेज कधी होणार आहे, 70 to 75 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय म्हणायचं, त्याला पॉलिमरायझेशन असं म्हणायचं. नंतर काय होणार आहे, टॅग पॉलिमरेज जॉईन झाले की वरचा स्टँड त्याच्या भोवती दुसरा नवीन स्टँड तयार केला जातो आणि खालचा स्टँड त्याच्यावरती दुसरा नवीन स्टँड तयार केला जातो आणि एका डीएनए कॉपीच्या 2 डीएनए कॉपीज तयार केले जातात, बरोबर आहे. याला रिनॅच्युरेशन असं म्हटलं जातं, रिनॅच्युरेशन. सो 2 कॉपीज ऑफ डिझायर्ड जीन, मग एकाच्या 2 अशी ही एक झाली पूर्ण सायकल. सो फर्स्ट सायकल कॉपीज, राईट. सेकंड सायकल कंटिन्यू टू फॉर्म 4 कॉपीज ऑफ डिझायर्ड डीएनए. सायकल कंटिन्यू टू प्रोड्यूस सेकंड कॉपीज ऑफ डीएनए. ओके. मग 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64 असं वाढत जातं, बरोबर आहे. हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. सो डीएनए रेप्लिकेशन थ्रू पॉलिमरेज चेन रिएक्शनचे डायग्राम आहे. पलीकडे काय म्हटलंय बघा, थर्मस ॲक्वेटिकस महत्वाचं आहे बघा. थर्मस ॲक्वेटिकस इज अ बॅक्टेरियम दॅट लाइव्स इन हॉट स्प्रिंग. म्हणजे थर्मस ॲक्वेटिकस नावाची जी बॅक्टेरिया आहे ती हॉट स्प्रिंग मध्ये म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये बघायला मिळणार आहे. So hydrothermal vents and tag polymerase was identified as an enzyme able to withstand the protein denaturing conditions, that is high temperature required during PCR. So therefore it is replaced the DNA polymerase from E. coli originally used in PCR. मग तुम्ही त्या ठिकाणी जर बघितलं तर थर्मस ॲक्वेटिकस नावाचा जो बॅक्टेरियम आहे तो गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये बघायला मिळणार आहे. आणि हा गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये असलेला जो बॅक्टेरियम आहे तो त्याचं बाहेरचं सराउंडिंग टेम्परेचर कितीही जरी असलं तरी त्याच्या बॉडीमधले एन्झाईम्स मात्र डिनेचर होत नाही. मग अशा पद्धतीनं हे जे गरम पाण्यातल्या झऱ्यांमध्ये असलेले ज्या बॅक्टेरिया आहेत त्याच्या बॉडीमध्ये जे एन्झाईम्स आहेत ते सगळे अशा प्रकारचे आहेत. सराउंडिंग टेम्परेचर किती असलं तर त्यांच्या बॉडीमधले एन्झाईम्स मात्र नष्ट होत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये बदल होत नाही, बरोबर आहे. म्हणून त्या बॅक्टेरियम मधला जो एन्झाईम आहे तो पॉलिमरेज चेन रिएक्शन्स मध्ये टाकला जातो, जेणेकरून या पॉलिमरेज चेन रिएक्शन मध्ये कितीही थर्मल सायक्लिंग झालं तर त्या टॅग पॉलिमरेज मध्ये कसल्याही पद्धतीचे चेंजेस होणार नाही. सो या ठिकाणी बाळांनो डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. हा डीएनए सॅम्पल आहे, बरोबर आहे. रिक्वायरमेंट आहे डीएनए सॅम्पल आपल्याला याच्या मल्टिपल कॉपीज करायच्या. हे प्रायमर्स आहेत आपले,
फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मूव्ह होणारे हे सगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत. डी अँड टीपीज आहेत, डीऑक्सी रायबोज न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स आहेत सगळे हे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा एन्झाइम आहे टॅग पॉलिमरेज थर्मस ॲक्वेटिक मधला आयसोलेट केलेला. हे बफर आहे, मिक्स बफर आहे, त्याच्यामध्ये Mg++ आयन्स असणार आहेत. आणि ही पीसीआर ट्यूब आहे ज्याला आपण काय म्हटलंय इफेंड्रॉप ट्यूब्स असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आणि हे सगळं या इफेंड्रॉप ट्यूब मध्ये मिक्स करायचं आणि या थर्मल सायकलर म्हणजे पीसीआर मध्ये ठेवून द्यायचे. आणि पीसीआर मध्ये ठेवलं की प्रोसेस सुरुवात होणार आहे. आणि एका सायकल मध्ये पहिली स्टेप्स डिनॅच्युरेशन, दुसरी स्टेप्स ॲनिलिंग, तिसरी स्टेप्स एक्सटेन्शन किंवा पॉलिमरायझेशन. पहिली सायकल झाली की पहिल्यामध्ये एका डीएनएचे 2 डीएनए तयार केले जातात, दुसऱ्यामध्ये सेम प्रोसेस घडणार आहे, 2चे 4 केले जातात, तिसऱ्यामध्ये सेम प्रोसेस घडणार आहे, 4चे 8 केले जातात, बरोबर आहे. अशा पद्धतीने ही सायकल जी आहे ती कंटिन्यू 30 ते 32 जनरेशन्स पर्यंत नेली जाते पुढे. ओके, नेक्स्ट काय म्हटलंय बघा, इट इज अन ऑटोमॅटिकली थर्मल सायकलर that given 3 steps are automatically repeated 20 to 30 times. मग तुम्ही जर बघितलं पॉलिमरेज चेन रिएक्शन जे आहे ते ऑटोमॅटिकली थर्मल सायकलर आहे. ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स होणार आहे, बरोबर आहे. ऑटोमॅटिक ते जे डिव्हाइस आहे ते चालू होणार आहे आणि ते डिव्हाइस ऑटोमॅटिकली 20 ते 30 वेळा त्याच्यामध्ये ती सायकल जी आहे ती रिपीट होणार आहे. 20 ते 30 वेळा ती सायकल रिपीट होणार आहे. So thus at the end of n cycle 2n copies of DNA segments are produced. म्हणजे n म्हणजे कुठलाही नंबर घ्या तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे समजा thus at the end of n cycle म्हणजे आपण समजा 30वी सायकल घेतली, n म्हणजे 30, बरोबर आहे. 2n copies of DNA produced. 2n is equal to 2 into 30 किती येणार 6, राईट. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन समजलं. मग आता ते आकड्यामध्ये दिलेलं नाही, ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, अल्फाबेटमध्ये दिलेलं आहे. सो ऍट द एंड ऑफ n सायकल 2n कॉपीज ऑफ डीएनए सेगमेंट्स आर प्रोड्यूस्ड. म्हणजे समजा या ठिकाणी आपण कुठलाही आकडा पकडला तर त्याच्या डबल डीएनएच्या कॉपीज तयार केल्या जातात, कारण प्रत्येक याला डबल होणार आहे ना, प्रत्येक सायकलला डबल. पहिल्या सायकलमध्ये 1चे 2, दुसऱ्यामध्ये 2चे 4, तिसऱ्यामध्ये 4चे 8, चौथ्यामध्ये 8चे 16, त्याच्या पुढचे 16चे 32, 32चे 64 असं वाढत जाणार आहे. नेक्स्ट, द मशीन परफॉर्म्स द एंटायर ऑपरेशन ऑटोमॅटिकली अँड प्रिसाइजली. ही जी मशीन आहे किंवा जे डिव्हाइस आहे त्याचं ऑपरेशन ऑटोमॅटिकली होणार आहे. पूर्ण प्रोसेस ही ऑटोमॅटिक आहे. नुसतं सगळं टाकायचं त्या ट्यूबमध्ये, इफेंड्रॉप्स ट्यूबमध्ये सगळं टाकायचं, मशीन सुरू करायची आणि शांत बसायचं. ही मशीन सगळं ऑटोमॅटिक तयार करते. ओके, नेक्स्ट, वन्स द डिझायर्ड नंबर ऑफ सायकल इज कंप्लीटेड द एम्प्लिफाइड डीएनए सेगमेंट इज प्युरिफाइड बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता जेल इलेक्ट्रोफोरेसिसचं मेकॅनिझम आपण बघितलेलं आहे. व्हॉट इज जेल इलेक्ट्रोफोरेसिस किंवा व्हॉट इज इलेक्ट्रोफोरेसिस? सेपरेशन ऑफ मॅक्रोमॉलिक्यूल थ्रू इलेक्ट्रिक चार्ज, बरोबर आहे. सेपरेशन ऑफ मॅक्रोमॉलिक्यूल, मग डीएनए असेल, आरएनए असेल, प्रोटीन असेल, हे इलेक्ट्रिक चार्जच्या मदतीने सेपरेट करायचे. मग या ठिकाणी आपण जे मल्टिप्लाय केलेला जो डीएनए आहे तो डीएनए काय करायचा, जेल इलेक्ट्रोफोरेसिस वापरायचं आणि जेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या मदतीनं प्युरिफाइड डीएनए बाजूला काढायचं. समजलं? सो आफ्टर इट्स सिक्वेन्सिंग द एम्प्लिफाइड डीएनए सेगमेंट्स कॅन बी इन्सर्टेड इनटू क्लोनिंग वेक्टर. आणि हे सगळं प्रोसेस झालं की काय करायचं आहे, आपल्याला मिळालेला जो डीएनए आहे हा डीएनए क्लोनिंग वेक्टर मध्ये टाकायचा, बरोबर. हा डीएनए आणि हा वेक्टर आहे, हा वेक्टर, बरोबर आहे. आणि हा वेक्टर एखाद्या सेल मध्ये ऍड करायचा. हा वेक्टर जो आहे तो एखाद्या सेल मध्ये ऍड करायचा अशा पद्धतीने. सो आफ्टर सिक्वेन्सिंग द एम्प्लिफाइड डीएनए सेगमेंट कॅन बी इन्सर्टेड इनटू क्लोनिंग वेक्टर. लास्ट पॉइंट, डिझायर्ड जीन कॅन बी ऑल्सो ऑब्टेन्ड फ्रॉम जीन लायब्ररी. डिझायर्ड जीन जो आहे तो आपण जीन लायब्ररी मध्ये सुद्धा मिळवू शकतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या मदतीनं एका जीनचे मल्टिपल कॉपीज तयार केली जातात आणि मल्टिपल कॉपीज करून त्याची जीन लायब्ररी सुद्धा आपण करू शकतो, बरोबर आहे. फक्त काय करायचं आहे,
तो जो जीन आहे तो वेक्टरमध्ये ऍड करायचा, इन्सर्ट करायचा आणि तो वेक्टर सेलमध्ये ठेवून द्यायचा. सेल ऑटोमॅटिक डिवाइड होतील, तसा तो डीएनए पुन्हा डिवाइड होणार आहे नॅचरली. बरोबर आहे. मग या ठिकाणी सायक्लिंग आलं बघा, डायनॅमिक रिप्रेझेंटेशन आहे, टार्गेटेड सिक्वेन्स आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये काय झालं, डीएनए मॉलिक्यूल with the target sequence to be copies is heated to 90 degree Celsius, it denatures. म्हणजे जो टार्गेट सिक्वेन्स आहे त्याचं काय करायचं आहे, 90 डिग्री सेल्सिअसला हीट डिनॅच्युरेशन करायचं. दोन स्टँड एकमेकांपासून सेपरेट होतील. बरोबर आहे. सेपरेट झाले की एनिलिंग होणार आहे, म्हणजे प्रायमरी जॉईन होणार आहे. प्रायमरी जॉईन झाले की एक्सटेन्शन होणार आहे. झाली 1 2 3 3 स्टेप्स मध्ये पहिली सायकल, दुसरी सायकल सुरू झाली. बरोबर आहे. पुन्हा तिसरी सायकल सुरू झाली, पुन्हा चौथी सायकल सुरू झाली. असं कंटिन्यू हे आपल्याला 30 ते 32 वेळा ही सायकल कंटिन्यू रिपीट केली जाणार आहे. ओके. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पॉलिमरेज चेन रिएक्शन्स पाहिलेले आहेत किंवा पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक पाहिलेली आहे.